आपले शरीर. डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग आहे. डोके, हात आणि पाय धडाला जोडलेले असतात. डोक्यावर केस असतात. कपाळाखाली 2 डोळे असतात. भुवया आणि पापण्या असतात. 2 बाजूंना 2 कान असतात. धडाला पाय जोडलेले असतात. त्या भागांना खुबा म्हणतात. मान, पाठ, गळा, छाती, पोट यांनी धड बनते. पाय, मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायांचे 3 भाग पडतात. तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग. पायांची बोटे पावलाचा भाग असतात. हात, दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 भाग पडतात. अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग. हाताची बोटे पंजाचा भाग असतो. नवा शब्द शिका. ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग. अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात. चालण्यास बाह्य अवयव. शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव. बाह्य अवयवांना बाह्येंद्रिय असेही म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत. ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत म्हणून ते बाह्य अवयव